नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. खाली चाललोय आता रॅफ्टिंग साठी. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10 वाजलेत. उठलोय सगळेजण, आवरत आहे एक जण. माझं पिल्याचं पप्पूचं आवरून झालंय. आज आम्ही चाललोय ऋषिकेशला. आज ऋषिकेशला वगैरे फिरणार आहे. रॅफ्टिंग करायची ना? रॅफ्टिंग पण करणार आहे. आता बघू कोण कोण करते आणि कोण कोण नाही करत आहे. फक्त नितीन शेठ आणि उत्तम राहिलेत आता आवरायचं. कुंदन वगैरे गेलेत आंघोळीला. अजून नाश्ता वगैरे बाहेरच करणार आहे. बघा नितीन शेठ ट्रॅव्हलर्स भेटतात. अजून उत्तम आत्ता उठलाय, 5 मिनिटं झाले. झोपतोय नुसतं दिवसभर रात्रभर. पिलो काय बोलायचं का? आजचा आमचा अख्खा दिवस तिथंच असणार आहे ऋषिकेशच्या इथं. आणि उद्या आम्ही निघणारे ह्याला यमुनोत्रीला सकाळी निघणार आहे. आमचं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं झालेलं आहे. तर सकाळी उद्या चेकआउट आहे आमचं इथून. आज फक्त आपलं ऋषिकेश वगैरे तिथले आजूबाजूचे साईट सीन वगैरे करून येणार आहेत. तर निघूयात मित्रांनो आता थोड्या वेळात. सकाळचे 11 वाजलेत मित्रांनो. नाश्त्यासाठी थांबलोय. ऋषिकेशला चाललोय आता. रूममधून निघालो, जराच 5-6 किलोमीटर आलो पुढं आणि नाश्त्यासाठी थांबलोय. आलू पराठा सांगितला, मिक्स पराठा सांगितलाय आणि पुरी भाजी सांगितली. जास्त करून इथं आलू पराठा वगैरे आता जास्त भेटणार. वरती गेला तर नाश्ता वगैरे तर जास्त आलू पराठा वगैरेच आहे. गरमी आहे हरिद्वारमध्ये, भरपूर म्हणजे भरपूर गरमी आहे. हायवेच्या बाजूलाच आहे. आमचं बुकिंग वगैरे झालंय वरती जायचं वगैरे. उद्या सकाळी निघणार आहे. आता पहिले गंगोत्री करायचं वाटतं. गंगोत्री का यमुनोत्री. नाश्ता करून निघूयात मित्रांनो. पिला बघा आमचा पराठा कसा खातो. सगळे पराठ्यांचे चॅम्पियन आहेत. पुरी खाऊन झाली आमची, आता पराठ्यावर तुटले. आणि बेस्ट पराठा एकदम. दह्याची पण क्वालिटी एकदम भारी आहे, म्हणजे घट्ट आहे एकदम दही. आपा पराठा घे रे. मिक्स पराठा एकदम भारी आहे. आलू पराठा सारखं खाल्लंय त्यामुळं आता मिक्स पराठा सांगितलं. आता जेवण करून नाश्ता करून डायरेक्ट ऋषिकेश. 1:45 वाजले दुपारचे. आता चाललोय आम्ही सगळे राफ्टिंगसाठी. त्यांची गाडी आहे, त्यांच्या गाडीत बसलोय. सगळी गँग बघा इकडे. आता राफ्टिंग साठी चाललोय. आता 12 किलोमीटरचं रॅफ्टिंग आहे. आणि परत आम्हाला इथं पार्किंगच्या इथं आणून सोडणार आहे. त्यांच्या गाडीत बसून निघालोय आता. जरा फाटली सगळ्यांची. आम्ही तर पहिल्यांदाच करतोय. अनुभव जरा भारी असेल, पण बघूयात आता काय होतं. टेंगे नाचतोय आता. तिथं गेल्यावर टेंगेला कळेल हा काय होतंय काय. मजा करतोय आता. तर जाऊयात आणि तिथं व्हिडिओ काढतो मग परत. मित्रांनो चाललोय आता रॅफ्टिंग साठी. सगळेजण तयार होते बघा. पिलाला पण सगळे तयार झालोय.
आता खाली जायचंय, हेल्मेट घालायचे ना, खाली जाऊन अजून हेल्मेट वगैरे घालायचंय आणि त्याच्यानंतर खाली जायचंय, खाली चालू परत खाली जाता नाही करू. खाली चाललोय आता रॅफ्टिंग साठी. बघा पुढे आपली गँग चालू आहे. या साईडला नदी आहे बघा. खाली खूप गर्दी आहे रॅफ्टिंग साठी. म्हातारे कोडतारे लोक पण करत आहेत, पण भीती वाटते कारण की पाण्याचा प्रवाह जोरात आहे खूप, त्यामुळे भीती वाटते. तर जाऊयात बघत दिसतंय तिथं रॅफ्टिंग करताना. आमची बोट वगैरे खाली गेलेली आहे, आता बघूयात तिथं जाऊन. आलोय जवळ रॅफ्टिंगच्या. एकदा बोट मध्ये बसल्यानंतर आपला मोबाईल अलाउड नाही आहे तिथं. काढायचं असेल तर त्यांच्या थ्रू करायचं, कारण की धरून बसायला लागतं. सगळ्यांना चप्पू दिलेत मारायला. आलोय जवळ आता. खतरनाक आहे बघा, पाण्याचा प्रवाह किती जोरात आहे. असं जाणवत नाही. हात नको आहे. खाली उतरायचंय. चल पुढं. आता जाणार आहे आणि हो तिथं आहे बघा. अगं आपला तो का ती व्हाईट वाडी. हा तू मग कसं होतं की तिथे आहे ना तो काय त्याच्यात बसलाय ना तो. फोटो काढा, फोटो चला. तर समोर आमची बोट, ती व्हाईट वाली ती आमची बोट आहे, तिथं जायचं. बघा सगळं रॅफ्टिंग चालू आहे. वरतून पण येतात. भीतीदायक नाही जास्त. कुठं कुठं खाली गेल्यानंतर डेंजर आहे. पप्पू फोटो काढतो आमचा. बघा किती लोक आहेत. सेल्फी घे ना तुझा पण. हे चला लवकर. लोक बघा भरपूर आहे. रात्रीचे 11:30 वाजलेत मित्रांनो. जेवण वगैरे झालंय सगळं आता व्यवस्थित. आता झोपते कारण की लवकर उद्या 9 वाजता रूम सोडायचे, 9 वाजायच्या आत. आणि आता उद्यापासून आमचा खरा प्रवास चालू होणार आहे. उद्या आम्ही गंगोत्री यमुनोत्री येणार आहे दोन्ही. उद्या पहिला आमचं यमुनोत्रीला जाणार आहे. आता उद्यापासून म्हणजे एकदम सगळा घाट वगैरे असणार आहे. उद्यापासून एकदम ॲडव्हेंचर व्हिडिओ असणार आहे. पिला पण आहे आमचं बघा कसं आहे, स्टील बॉडी आहे एकदम. आता झोपत आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद. गुड नाईट.